चाळीसगाव महावितरण कार्यालयासमोर रयत सेनेचे रणशिंग. बाह्य स्रोत कामगारांच्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. चाळीसगाव प्रतिनिधी महावितरणच्या बाह्य स्रोत कामगार भरती प्रक्रियेत पात्र आणि अनुभवी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत रयत सेनेच्या वतीने आज 29 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगाव महावितरण कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात आले. बनावट कागदपत्रे असलेल्यांकडून पैसे घेऊन त्यांना कामावर घेतल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आला असून येत्या 2 दिवसात तोडगा न निघाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा रयत सेनेने दिला आहे. नेमके प्रकरण काय? जळगाव अधीक्षक अभियंत्यांनी चाळीसगाव महावितरणच्या कामकाजासाठी 2025 ते 26 या वर्षाकरिता मेसर्स नेक्सन मल्टी सर्व्हिसेस कॉर्पोरेशन छत्रपती संभाजीनगर या ठेकेदाराला बाह्य स्रोत कामगार पुरवण्याचा ठेका दिला आहे. मात्र ज्या कामगारांकडे आयटीआय व इतर आवश्यक वैध कागदपत्रे आहेत अशा अनुभवी कामगारांना डावलले जात असल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. आंदोलनकर्त्यांच्या मते संबंधित ठेकेदाराने नियमात बसणाऱ्या अनुभवी कामगारांना डावलून ज्यांच्याकडे बनावट डुप्लिकेट कागदपत्रे आहेत अशा नवीन लोकांकडून पैसे घेऊन त्यांची भरती केली आहे. या संदर्भात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांची वारंवार भेट घेऊन निवेदने दिली होती. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने अखेर रयत सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले. पात्र कामगारांना कामावर न घेता ठेकेदाराने पैशांच्या जोरावर अननुभवी लोकांची भरती केली आहे. हा कष्टकरी कामगारांवर मोठा अन्याय आहे. गणेश पवार, संस्थापक अध्यक्ष रयत सेना. प्रशासनाचे आश्वासन आणि आंदोलनाची स्थगिती. सोमवारी सकाळी 11 वाजेपासून हिरापूर रोडवरील महावितरण कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. रयत सेनेच्या मागण्या जळगाव अधीक्षक अभियंता आणि वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवून कामगारांना न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. 2 दिवसांचा अल्टिमेटम. प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी रयत सेनेने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. येत्या 2 दिवसात नियमात बसणाऱ्या पात्र कामगारांना कामावर सामावून घेतले नाही तर कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर हिरापूर रोडवर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनातील सहभागी पदाधिकारी. या आंदोलनात रयत सेनेचे गणेश पवार, संस्थापक अध्यक्ष, प्रमोद वाघ, प्रदेश सचिव पी.एन. पाटील, प्रदेश समन्वयक आबासाहेब गरुड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय हिरेकर, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, शहर अध्यक्ष सतीश पवार, प्रकाश गवळी, शिवाजी गवळी, मुकुंद पवार, तसेच भरत नवले, भूषण पाटील, भूषण बोरसे, मंगेश तांबे, राहुल गरुड, केशव शिंदे, बाबू कुराडे, रोहित कुमावत, बंटी पाटील, हर्षल ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.